नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मागच्या आजच्या भागात सायलीची जेलमध्ये मंगळसूत्राबद्दलची लढाई बघायला मिळणार आहे. ती कशा पद्धतीने पुढे बघूया. जेलर मॅडम इन्स्पेक्टर निकमांना म्हणत असतात, अरेस्ट पेपर बघू द्या मला. निकम ते पेपर देतात. त्यावर जेलर मॅडम सही करतात आणि सायलीला घेऊन जाण्यासाठी सांगतात. कॉन्स्टेबल सायलीला आवाज देत असते, चल मध्ये चल, कपडे बदल आणि तुझे फोटो काढायचे. पण सायलीचं काही लक्ष नसतं. चुटकी वाजून तिला भानावर आणते. तेव्हा सायलीचा आरडाओरडा चालू होतो. अहो मॅडम, मी काहीच केलं नाही आहे, खरंच सांगते मी तुम्हाला. तिथे अर्जुन, चैतन्य आणि इन्स्पेक्टर सावंत आलेले असतात. अहो, मी केव्हाची वाट बघत होती तुमची. किती उशीर केला तुम्ही यायला. पण म्हणतो, हो बायको, मी आता आलो आहे ना, मी तुला इथून घेऊनच जाईल, फक्त माझ्यावर विश्वास ठेव. तर इन्स्पेक्टर सावंतही म्हणत असतात, मी सायली सुभेदारांना पर्सनली ओळखतो. ते असं कृत्य करू शकत नाही, पण माझ्याकडून तुम्हाला पूर्ण कोऑपरेट राहील. ती कॉन्स्टेबल सायलीला घेऊन जाणार असते. अर्जुन सांगतो, एक मिनटं, मला माझ्या बायकोबरोबर 5 मिनटं बोलू तर द्या. पण ते काही ऐकत नाही. सायलीला तिथून घेऊन जातात. इन्स्पेक्टर सावंत पण रिक्वेस्ट करतात की प्लीज त्यांना 5 मिनटं बोलू द्या. इन्स्पेक्टर निकम तर आधी नाही म्हणतात, पण जेलर मॅडम सांगतात, ठीक आहे, तुम्ही 5 मिनटं बोलू शकतात. तर सायलीला जेलमध्ये टाकलेलं असतं आणि तिथे अर्जुन येतो. सायली, काळजी करू नको, मी नक्की तुला इथून बाहेर काढणार, पण मला काळजी आपल्या बाळाची आहे. सायली म्हणत असते, मला माहिती आहे तुम्ही मला नक्की बाहेर काढणार, पण आता मी 2 जीवाशी आहे, म्हणून माझी ताकद पण दुप्पट झाली आहे. आणि आता रडायचं नाही तर लढायचं आणि जिंकायचं सुद्धा. अर्जुन पण म्हणतो हो. तिथून तो निघून जातो. तर प्रिया पण तिथेच आलेली असते आणि तिचं स्वागत टाळ्या वाजून करते. तुमचं दोघांचं इथे स्वागत आहे. आता तर कुठे सुरुवात झाली आहे. अर्जुन बाहेर आलेला असतो. चैतन्य पण विचारतो, झालं ना बोलणं तुझं. आणि इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, अर्जुन सर, आता बोलणं झालं असेल तर आपण निघायचं, कारण बराच पेपरवर्क बाकी अजून. अर्जुन सांगतो, तुम्ही पुढे जा, मी येतो, थोड्या वेळ थांबतो इथे. चैतन्य त्याला समजून सांगत असतो, अरे अर्जुन, आपल्याला खूप काम करायचं आहे अजून, आणि तू जर आत्ता जसा खचला तर आपण सायली वहिनीला कसं बाहेर काढणार. म्हणतो, मला माहिती आपल्याला खूप काही गोष्टी करायच्या आहे, पण मी थोड्या वेळ थांबतो इथे, कारण सायली प्रेग्नेंट आहे ना. इथल्या गोष्टी सगळ्या सूट होता का नाही बघावं लागेल ना, म्हणून तुम्ही या, मी येतो नंतर. तर प्रियाला कॉन्स्टेबल बाहेर काढत असते. तेव्हा तिथे दुसरी कॉन्स्टेबल येते. अगं ए, तू या सेलमध्ये काय करते. तेव्हा प्रिया म्हणते, आत्ता ती नवीन कैदी आली ना, तिला परक नको वाटायला ना, म्हणून आली होती तिला भेटायला. तर कॉन्स्टेबल सांगत असते, मी नाहीच म्हणत होती, पण प्रियाने खूप रिक्वेस्ट केली म्हणून मी 1 मिनटासाठी तिला इथे घेऊन आले. ती कॉन्स्टेबल म्हणते, अगं ए प्रिया, परत जर इथले नियम मोडले ना तर मी जेलर मॅडमला सांगेल. चल निघ, घेऊन जाईल इथून. प्रिया तिथून निघून जाते. ती दुसऱ्या सेलमध्ये असते आणि कॉन्स्टेबलने सायलीसाठी साडी आणलेली असते. सगळे दागिने काढून दे आणि ही साडी बदल, नंतर फोटो काढायचा आहे तुझा. कॉन्स्टेबल खूपच टाईट दाखवली हां प्रेक्षकांनो. सायली सगळे दागिने काढून देत असते आणि अर्जुन पण तिच्याकडे बघत असतो. त्याला तर खूप वाईट वाटतं. तेव्हा मंगळसूत्र काढण्याची वेळ येते. कॉन्स्टेबल ते मंगळसूत्र ओढणार. सायली म्हणते, अजिबात हात लावायचा नाही. फक्त मंगळसूत्र नाही आहे, माझं सौभाग्याचं लेणं आहे आणि हे माझ्याकडनं कोणी हिरावून घेऊ शकत नाही. कॉन्स्टेबल सांगते, अगं पण इथले काही नियम आहे, तुला नाही घालता येणार ते. पटकन काढून. सायली म्हणते, कुठल्याही परिस्थितीमध्ये मी माझं मंगळसूत्र नाही काढून देणार. आणि हे सगळं प्रिया दुसऱ्या सेलमध्ये उभं राहून बघत असते. दागिने जेव्हा काढले जातात तिला तर खूप छान वाटतं, पण जेव्हा मंगळसूत्रासाठी विरोध करते तेव्हा प्रियाचा खूप संताप होत असतो. आणि कॉन्स्टेबल परत म्हणतात, तुला सांगितलं ना मंगळसूत्र काढून दे, तुझ्यासारखे अशा 56 बघितले आहे, कसं काढायचं ना मला चांगलंच जमतं. सायली तर त्यांचा हातच धरून घेते. तुमच्या जेलमधले नियम काहीही असो, पण मी माझं मंगळसूत्र नाही काढणार म्हणजे नाही काढणार. कॉन्स्टेबल परत ओरडून म्हणते, ए सांगितलं ना तुला, काढून दे पटकन. तेव्हा दुसरे कॉन्स्टेबल येतात, असू दे, तुला मंगळसूत्रच घालायचं आहे ना, मग हे घाल. सोन्याचं नाही घालू शकत तू. सायली ते मंगळसूत्र घेते. प्रश्न सोन्याचा नाहीच आहे, काळ्या मण्यांचं महत्त्व आहे. तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र काढते आणि ते काळ्या मण्यांचं स्वतः घालून घेते. पण प्रियाचा तिकडे संताप होत असतो. कुठलं का असे ना, तिला मंगळसूत्र घालायला मिळालं ना. कॉन्स्टेबल म्हणतात, चल आता पटकन ही साडी नेसून घे, फोटो काढायचा आहे. अर्जुनला हे ऐकल्यानंतर खूप वाईट वाटतं. तर दुसरीकडे प्रियाला सचिनचा फोन आलेला असतो आणि तिघं पण खूप कौतुक करत असतात तिचं. दीपक चिकरे म्हणतात, प्रिया, खरंच तुला मानलं, जे काम मी इतक्या दिवसात करू शकलो नाही ते तू एका झटक्यात केलं. कुठे आणलंस तू सायली सुभेदारला जेलमध्ये. त्या अर्जुन सुभेदारची तर अशी जिरली असेल ना आता. राज काकाही म्हणत असतात,
खरंच प्रिया, खरंच तुला मानलं आणि आत्तापर्यंत तुला ज्या शिव्या दिल्या आहे ना मी, सगळ्या परत घेतो. मी आज खूप खुश आहे. सचिन विचारतो, पण प्रिया तू एवढी गप्प गप्प का? प्रिया म्हणते, मला जे करायचं होतं ते तर मी केले. आता फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, जे मी आधी सांगितलं होतं ते विसरायचं नाही. जेव्हा आपण 5 जण एकत्र येऊ ना, तेव्हा या सुभेदारांना असंच खड्ड्यामध्ये जावं लागेल आणि त्यांच्यावर माती टाकणाऱ्यासुद्धा ते स्वतःच असतील. पण आता एक काळजी घ्यावी लागेल, तो सुरेश आणि शिंदे यांच्या हाती लागता कामा नये, तर हे पैसे देऊन त्यांच्याकडनं खरं वधून घेतील. सचिनही म्हणतो, अगं प्रिया, ती काळजी तू करूच नको. अर्जुन सुभेदार कधीच यांना शोधू शकणार नाही. तर सुभेदारांच्या घरी आश्रमातले सगळेच आलेले असतात. मधुभाऊ म्हणतात, हे सगळं माझ्यामुळे झालं आहे. एवढ्या दिवसानंतर सायलीला तिचे आई बाबा मिळाले आणि त्यांच्यापासून ती दूर झाली. मी जर आश्रमातली जबाबदारी तिच्यावर टाकली नसती तर हे सगळं झालंच नसतं. मी आत्ताच पोलीस स्टेशनमध्ये जातो आणि सगळं सांगतो की आश्रमाचा मालक मी आहे. जे काही गुन्हे दाखल करायचे असेल माझ्यावर करा. प्रताप काकाही थांबवतात. अहो मधुभाऊ, ज्या गोष्टी घडायच्या असतात त्या घडतातच. श्वेता पण सांगते, मधुभाऊ मला काय वाटतं, तुम्ही थोड्या वेळ थांबा अजून. अर्जुन सर नक्की काहीतरी प्रयत्न करतील आणि सायली ताईला इथे घेऊनच येतील. पण काकू म्हणतात, अरे कोणीतरी अर्जुनला फोन तरी करा. सायली एकही रात्र जेलमध्ये राहता कामा नये. अर्जुन अजून आला कसा नाही? एव्हा तो सायलीला घेऊन यायला पाहिजे होता. स्मिताई म्हणते, अगं मम्मा थोडी शांत हो. अर्जुन आणेल सायलीला घरी. छोटी गौरी पण खूप रडत असते, मला सायलीताई पाहिजे. कुठे गेली सायलीताई? कुसुम तिला शांत करण्याचा खूप प्रयत्न करते, पण गौरी काही रडायची थांबत नाही. अश्विन न्यूज लावतो तर न्यूजमध्ये सायलीच्याच बातम्या चालू असतात सगळीकडे. सायली सुभेदार हा भोळा चेहरा दिसतोय, यामागे खूप मोठं रहस्य आहे. वात्सल्य आश्रम चालवणारी सायली सुभेदार इथल्याच मुलींची तस्करी करण्याच्या आरोपामध्ये अटक झाली आहे. हे सगळं अर्जुन सुभेदारला पण माहिती असेल का? नको त्या गोष्टी पत्रकार लोक बोलत असतात आणि हे ऐकून सगळ्यांनाच खूप रडू येतं. गौरी रडतच टी व्ही जवळ जाते. माझी सायलीताई इथे आहे. सायलीताई ये ना ग इथे, घरी ये ना पटकन. काय येत नाही? खूप मोठ्याने रडत पण असते. पण काकू विचारतात, कुसुम ही मुलगी पण आश्रमामध्ये राहते का? तेव्हा कुसुम सांगते, हो. पोलिसांना एका हायवेवर सापडली होती आणि तिला सायलीचा खूप लळा लागला आहे. तिच्याशिवाय जेवत सुद्धा नाही ती. अगं गौरी बाळा, ये ना इकडे, शांत हो. श्वेता तू तरी तिला समजाव. श्वेता तिच्याजवळ येते. अगं गौरी बाळा, शहाणी आहेस ना तू? सायलीताई लवकरच येईल हं. तिला उचलून बाजूला घेऊन जाते. तर जेलमध्ये सायलीने पांढऱ्या कलरची साडी नेसलेली असते. तिथून प्रिया आणि कॉन्स्टेबल चालत असतात. तेव्हा प्रिया म्हणते, अगं हिला कुठेतरी बघितलं आहे मी. अच्छा आठवलं, ही तर सौभाग्यवती सायली अर्जुन सुभेदार आहे ना, सुभेदारांची थोरली सून. व मी तर ऐकलं आहे यांनी सुभेदारांच्या धाकट्या सुनेला खूप त्रास दिला आहे. ही छोटीशी चूक होती तिची. आता बघ त्यांची थोरली सूनसुद्धा जेलमध्ये आली आहे. माझं स्वप्न तर नाही ना? ए ताई चिमटा काढ ना. तर त्या कॉन्स्टेबल पण तिला खुनून सांगत असतात की शांत राहा. त्या म्हणते, मला माहिती आहे स्वप्न नाही आहे, कारण रोज रात्री मी हेच स्वप्न बघायची की कधीही अशी जेलमध्ये येईल. तुला काय वाटलं होतं गं? तू तन्वी बनून सगळ्यांचं प्रेम असं मिळवत राहशील, नेहमी आनंदी राहशील. पण आता बघ किती छान दिसते. ही पांढरी साडी, निळे काठ आणि सगळे दागिने पण उतरवले तुझे आणि चेहऱ्यावरचा मास्कसुद्धा उतरवला आहे. तुझ्या डोळ्यामध्ये जे आसू आहे ना ते खरे आहेत हं. ही सायली सुभेदार पण खरी आहे. खूप रागाने बघत असते प्रियाकडे सायली. तू एक खूप मोठी चुकी केली आहे. मला इथे जेलमध्ये पाठवलं आहे. मला तेव्हाच मारून टाकलं असतं ना तर फायद्यात राहिले असते. पण आता बघ तुझं जीणं मी कसं हराम करते, कारण इथे तू आणि मी आपण दोघीच आहोत. तुझा माजूरदार नवरा इथे, तुझं कौतुक करणारे सासू सासरे, तो अक्कल नसलेला तुझा बापही नाही इथे, तुझे अर्धवट भेजेची आई पण नाही आहे. फक्त तुला मी आणि मला तू, मला तू आणि तुला मी. बोल बरं. तर हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की प्रिया सायलीला म्हणत असते, या आश्रमामध्ये तू लहानाची मोठी झाली, या आश्रमातल्या मुलींची तस्करी केली, तू आई होणार आहेस ना. तर सायली खूप चिडलेली असते. गप्प बस प्रिया. इन्स्पेक्टर सावंत अर्जुनला सांगत असतात, सोनल अल्पवयीन असल्याचा पुरावासुद्धा मिळाला आहे इन्स्पेक्टर निकमांना. अर्जुन सांगतो, पण ज्या मुली गायब झाल्या आहे त्यातली एकही मुलगी अल्पवयीन नाही आहे. तर सायली प्रियाला सांगत असते, माझ्या बाळाचा जन्म इथे जेलमध्ये होणार आहे ना त्याची वाढ, पण तू तुझ्या बाळाची काळजी कर, त्याचा भविष्याचा विचार कर.
याचा चेहराही उतरलेला असतो आणि सायलीने तिचा माझाही उतरवलेला असतो. हा भाग इथेच संपतो. आता उद्याचा भागसुद्धा इंटरेस्टिंग असणार आहे प्रेक्षकांना. तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला प्लीज सबस्क्राईब करा प्रेक्षकांनो. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.